नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास पारते. सरकारी क्रीडा विथ विकास या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं मी स्वागत करतोय. काल आपण छत्रपती संभाजीनगर येथील समाज कल्याण या ठिकाणी गेलो होतो. काही विद्यार्थ्यांची अडचण होती, त्या मार्ग सोडवण्यासाठी व विचारपूस करण्यासाठी आपण छत्रपती संभाजीनगर इथे आपण समाज कल्याणला गेलो होतो. त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी आणि काही विद्यार्थ्यांना असं त्यांच्या अडचणी अशा समजण्यात आल्या आपल्याला की 31 डिसेंबर ही सौदार योजनेची लास्ट तारीख होती आणि काही विद्यार्थ्यांनी समाज कल्याण हॉस्टेलला सुद्धा फॉर्म टाकलेला आहे. पण काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की जर समाज कल्याण हॉस्टेलला मी फॉर्म टाकलाय, सेकंड लिस्ट काय लागलेली नाही आणि सौदार योजनेचं 31 तारीख ही लास्ट तारीख होती, मग आता जर हॉस्टेलची ही लिस्ट लागली नाही तर त्यांनी समाज कल्याण आपलं सौदार योजनेचा फॉर्म लाभ घेता येईल का, फॉर्म भरता येईल का? आणि सौदार योजनेचा फॉर्म भरावता, आता इकडची पण लिस्ट लागलेली नाही. मग अशा याच्यात ते गोंधळून गेलेले होते. बरोबर आहे, समाज कल्याण आणि सौदार योजना. तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा आपला व्हिडिओ आहे की त्यांनी जर समाज कल्याण हॉस्टेलचा जर फॉर्म भरला असेल आणि ते आता सौदार योजनेचा फॉर्म भरण्यासाठी जर ट्राय करत होते, तर विषय असा आहे की त्यासाठी एकच वेबसाईट आहे आणि एकाच वेबसाईटवर समाज कल्याणचा हॉस्टेलचा फॉर्म भरेला असल्यामुळे त्यांना परत ती वेबसाईट ओपन होत नाही. ऑलरेडी लॉग इन होणार आहे ती. कारण तर त्यासाठी महत्वाची सूचना हीच आहे, जर त्यांनी समाज कल्याण हॉस्टेलचा फॉर्म भरलेला आहे तर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुधार योजनेचा परत फॉर्म भरण्याची गरज नाही. कारण जे सौदार योजनेसाठी जे पात्र आहेत ते कसे पात्र होणार, तर त्यांचं समाज कल्याण हॉस्टेलला जर नंबर लागला नाही सेकंड लिस्ट मध्ये, तर ते ऑटोमॅटिक तिकडचा फॉर्म रिजेक्ट होणार आणि ते इकडं आपल्या सौदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सौदार योजनेसाठी पात्र होणार. तर हीच महत्वाची सूचना होती. ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणी असेल त्यांनी आपल्या सरकारी क्रीडा विथ विकास या आपल्या युट्यूब चॅनलला परत एकदा भेट द्यावी, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत व परत अशा काही असेल तर तक्रारीत आपल्या सरकारी क्रीडा विथ विकास या आपल्या चॅनलला कमेंट करावी. धन्यवाद.